फोर मोर थॉट्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलोय। जसं वेगवेगळे विषय आपण एक्सप्लोर करतो त्या पद्धतीने आज आपण मिसळ घेतलंय, कारण कोल्हापूरकरांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मिसळ। तर आज आपण कोल्हापुरातील ज्या सगळ्यात नामांकित मिसळ आहेत, ज्या चवीला पण आहेत आणि त्याचबरोबर पारंपरिक मिसळ ज्या खूप वर्षापासून मिसळ बनवले जातात त्यांची सुद्धा आपण टेस्ट करणार आहोत। आणि त्याचबरोबर त्या मिसळ मागच्या ज्या गोष्टी आहेत, ते मिसळ केव्हा सुरू झाली आणि त्याची ऑथेंटिक जी टेस्ट जपली जाते ते देखील आपण बघणार आहोत। मी फर्स्ट टाइम आले, एकदम छान म्हणजे छान। म्हणजे मी आतापर्यंत अशी टेस्ट म्हणजे खाल्ली पण नाही आणि घेतली नाही, फर्स्ट टाइम आहे माझा आणि छान आहे। म्हणजे पापड सोलकढी आवडतं। ऍक्च्युली सुरुवात झाली मिसळ पण 2019 पासून केलंय, 26 जानेवारी पासून। आणि हे जे नाव जे वाडा आहे, तर आम्ही जे कॉलेजमध्ये होतो तर आम्ही सगळी पोरं ग्रुप होता आमचा 10 जणांचा, 10 ते 12 जणांचा लोकांचा। आम्ही तिथे सर्व राहत होतो आणि ते मोठा घर होता, मग आम्ही त्याला बोलतो ना वाडा बोलायचो। मग तेव्हा आमचं चाललेलं की जे थर्ड इयरला आल्यानंतर आमचं चाललेलं की आम्ही काहीतरी असा व्यवसाय करावा चाललेलं। चेतनच्या डोक्यात आलं की आपण मिसळ सुरू करावं। मग सगळ्यात पहिला चालू करताना असतं की आपण नाव काय ठेवायचं। मग आम्ही आमच्या त्या घराला वाडा म्हणजे म्हणलं की आपलं काहीतरी वेगळं ठेवू, पण त्याचं नाव आम्ही ठेवलं की वाडा मिसळ ठेवू आपण। आपण जरी आजरी चेक केला असेल तरी आम्ही पूर्ण प्रयत्न केला, कारण जिथे त्याचं भिंती आहेत ते ऑलरेडी जुन्या वाड्याचेच आहेत, ऑलरेडी तो वाढत होता आणि त्याचं आम्ही बिना काही त्याला हे करता डॅमेज करता आहे तसं ओरिजिनल अँबियन्स पूर्ण प्रयत्न केले। आपण आज गेले चित्र बघितलं, हे सगळं दरवाजा आम्ही प्लेस केलेला आहे, सर्व पूर्ण प्रयत्न केले आपण की जुनाचं अँबियन्सचं वाढतं हे फील यावं। ऍक्च्युली जर चेतनच्या वेगळं बघायला गेलं तरी हे अगोदरपासूनच फूड इंडस्ट्रीमध्ये जायचं, त्यामुळं इनिशिएटिव्ह यांचाच होता। बाकीचं की आम्ही यांना सपोर्ट केलाय, पण जे आयडिया होता मी ते ऍक्च्युअली त्याचं कोल्हापूरचं 3 गोष्टी भरपूर फेमस आहे, मिसळ, तांबडा पांढरा, वडा। सर आमच्या डोक्यात असं ते कोल्हापूरच काय असेल ते ऑथेंटिक काय असेल ते पुढे न्यावं, त्यामुळे आम्ही मिसळचं जसं डोक्यातून हे गेलो। आपण आलो तर आपण गेस्टला आपण तेच म्हणतो ना, इथलं काय फेमस आहे, आपला पांढरा फेमस आहे, आपल्या कोल्हापुरी चप्पल फेमस आहे, मिसळ फेमस आहे। टेस्ट मेन म्हणजे होल अँड सोल क्रिएटर, कारण तेच मेन जे बनवतात तेच बनवतात। आणि मेन जे आपले स्पेशल चटणीचं जे डोक्यात होतं ते यांच्याच डोक्यात आलं की ते कसं आपलं मिसळ बेसला जर बघितलं तर एकदम जास्त तिखट नाहीये, सर्व इच्छे आणि जेव्हा आपल्याला जसं हवे तिखट आपण ऍडजस्ट करू शकतो, त्यासाठी आपण चटणी देतो। हॅलो, मी विनायक पुरुषोत्तम। आम्ही इकडे पहिल्यांदा ऍक्च्युली कोल्हापूरमध्ये आलोय आणि आमचा एक मित्र आहे राजशेखर, जो सुप्रसिद्ध अभिनेते राजशेखर यांचा नातू आहे, त्याने आम्हाला ही मिसळ सजेस्ट केली आणि म्हणून आम्ही इथे आलो। आणि अप्रतिम मिसळ आहे, म्हणजे कोल्हापूरच्या मिसळीची कम्प्लीट वेगळी टेस्ट आहे। आम्ही मुंबईत खातो ती मिसळ कम्प्लीट वेगळी आहे आणि स्पेशली आवडला तो त्यांनी जो चिवडा दिला होता सोबत, तो चिवडा खूप मस्त होता, खमंग, आणि इथला आधारात इथे म्हणजे ते पर्सनली दर 2 मिनिटांनी तुम्हाला येऊन काय हवंय काय नकोय ते विचारतात। सो माझ्यामध्ये खरंच कोल्हापूरमधली नंबर 1 मिसळ ही असू शकते। थँक्यू।
सोलापूर आमचे मित्र आलेले आहेत. ते न्यू इंडियामध्ये रिजनल मॅनेजर होते. काल कार्यक्रमात आपण आले होते. मग त्यांना घेऊन आम्ही इथं होते. तुम्हाला कोणी सजेस्ट केलं हे खाणं? काय रेग्युलर आम्ही म्हणाला घरातली सगळे येते. त्यांनी सजेस्ट केलं. अतिशय चांगली मिसळ आहे. आम्ही आता पहिल्यांदा मी खाऊन सुद्धा गावात सुद्धा बऱ्याच ठिकाणी खातो. अप्रतिम मिसळ आहे. छान आहे. सर्व्हिस सुद्धा छान आहे. सगळं छान आहे. आम्हाला छान वाटली. तुम्ही केव्हापासून मिसळ खाता? 3 वर्ष झाली. टेस्ट कशी वाटते तुम्हाला? चांगली आहे म्हणून पण येतो. तशीच आहे. काही फरक नाही. अतिशय छान मिसळ आहे. उत्कृष्ट आहे. छान आहे. शिवमिसळची सुरुवात संजय कारंडे आणि त्यांच्या कुटुंबाने अतिशय छोट्या स्वरूपात केली. आज मात्र ही मिसळ कोल्हापुरातील सर्वाधिक पसंतीची आणि प्रसिद्ध म्हणून नावारूपास आलेली आहे. त्यांना जर विचारलं की तुमची ही जी मिसळ आहे ती अतिशय फेमस का झाली, तर त्यांचं असं मत आहे की त्यांची अशी ठाम श्रद्धा आहे की स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेमुळे त्यांच्या व्यवसायाला दिवसेंदिवस वृद्धी मिळाली. इथं मिसळ ही प्रेमाने, आपुलकीने आणि मनापासून सर्व केली जाते. हीच त्यांची खरी खासियत आहे. आज कोल्हापूरला येणारे अनेक पर्यटक, खाद्यप्रेमी शिवमिसळ खास शोधत येतात आणि चवीचा हा अनुभव त्यांच्या मनात कायमचा घर करून जातो. दहा वर्षापूर्वी आमच्या वडिलांनी गावरान मिसळची सुरुवात केली. वडिलांचं नाव चंद्रकांत खागले, माझं नाव योगेश खागले. तर वडील आमचे भरपूर बाहेर फिरतीवरती त्यांना असायचे आणि त्यातनं त्यांना एक कन्सेप्ट सुचली की आपण एक वेगळ्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये मिसळ द्यावी. वेगळं म्हणजे काय द्यावं की बाबा आता हे आम्ही जी थीम तयार केली गावरान मिसळ, आम्ही इथला एक ॲम्बियन्स तयार केला की पूर्ण गावरान पद्धतीला एक जुनं पद्धतीनं आलं पाहिजे. चुलीवरती मिसळ सर्व करतोय आपण. तर ह्या कन्सेप्टला आम्ही केलं की आजकाल बघितलं तर मसाल्यांचं प्रमाण भरपूर वापरलं जातं. मिसळ म्हणा किंवा कुठलेही मसालेदार प्रोडक्ट म्हणा, आम्ही फार कमी मसाल्यांमध्येही चव ठेवलं. पण की गावाकडं किंवा इकडे भरपूर मसाले नसतात, फार कमी मसाले असतात. त्या मसाल्यांमध्ये आम्ही ही चव तयार केलेली आहे. आणि चुलीवर चव सर्व केल्यामुळं चुलीचा जो त्याला एक स्मोक लागतो त्यामुळे त्याला आणखी एक असं फील चांगला येतो. आणि आम्ही सोबत हा गावरान कट एक तयार केला वेगवेगळा, त्यामुळे जेणेकरून अगदी 5 वर्षापासून 100 वर्षापर्यंत वय ऑल एज ग्रुपमध्ये मिसळ खाता येईल अशी आम्ही तयार केली. आणि हा कट सेपरेट केला. ज्याला आणखी चव वाढवायची, आणखी काय करायचं आहे तर ते हा कट त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि खाता येते पाहिजे तसे. म्हणजे एखादं कोण लागलं 1 चमचा घेईल, 2 चमचा घेईल, त्याच्या पद्धतीने तो घेता येईल. अशाने एक गावरान कटाचे एक आम्ही एक वेगळं इनोव्हेशन याच्यामध्ये तयार केलं. हे आजपर्यंत मिसळमध्ये कुठं आलेलं नाही. टेस्ट मेंटेन करण्यासाठी आज आम्ही पहिल्यापासून हे आम्ही एक सेंट्रलाइज आम्ही स्वतः तयार करतो सगळं. अजून हे जे मसाले आणि हे जे सगळं पूर्ण याचं आम्ही एक रेसिपीज फॉर्म केलेले आहेत. सुरुवातीपासून ज्यावेळी चालू केलं त्यावेळेपासून आम्ही एक ठरवलं होतं की कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. आज आम्ही जर म्हटलं तर लिंबू पण आम्ही काही प्रकारच्या भागातलेच लिंबू वापरतो. ब्रेड म्हटला तर पर्टिक्युलर ब्रेड आहे तोच वापरतो. शेव चिवडा आम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीनेच आम्ही करतो. आमची चटणी जी आहे, आमचे मसाले हे आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्थित मापानं करूनच आम्ही ती वापरले. आमची गेले अगदी 10 वर्ष आमची मिठाची कंपनी पण बदललेली आहे. आपण जी चव द्यायला लागलो आज गावरान तर ती चुलीवरती चव करतोय. त्यामुळे ॲम्बियन्स पण आम्ही त्या पद्धतीनेच तयार केला जेणेकरून लोकांना सिटीमध्ये लोकांना बसल्यानंतर एक गावातला फील आला पाहिजे. त्या पद्धतीने बाकडे करणं किंवा खाली शेणानं सारवणं, दगडी भिंती, जुन्या पत्र्याचे कौलारू आपलं जुन्या पत्राचं वरचं शेड म्हणा, बांबूचं लाकडी शेड करणं, ह्या पद्धतीनं आम्ही पूर्ण ते डेव्हलप केलं आहे. असं म्हणजे मिसळ ही अशी आहे की कोल्हापूरमध्ये आल्यानंतर माणसानं मिसळ खालीच पाहिजे. आणि कोल्हापूरमध्ये सगळे मिसळवाले जे आहेत ते पूर्ण त्यांच्या पद्धतीनं चांगला मिसळ देण्याचा प्रयत्न करतात. फक्त त्याचा आपण एक प्रयत्न असा केला की एक वेगळी चव त्यामध्ये आपण तयार केली. थोडंसं गावाकडचं टच त्याला आणणं. पहिला छोट्या जागेत होती, आता थोडीशी अंबाबाईने लोकांच्या आशीर्वादाने थोडीशी मोठी जागा मिळाली. आणि अजून लार्ज स्केलवरती नाही, स्मॉल स्केलवरतीच आहे. हो, अजून डेव्हलपमेंट चालू आहे, हे चालू आहे. लोकांना आवडतं आहे, लोक येतात, सांगतात. ग्राहकांचा प्रतिसाद फार चांगला आहे. आम्हाला समाधान याच्यात आहे की लोकांनी खाल्ल्यानंतर वास चांगलं म्हणलं पाहिजे.
आम्ही आज लोकांना विचारतो तुम्हाला कसं झालं, व्यवस्थित झालं का, समाधानाने त्यांनी जेव्हा हात वर करतात हा मस्त झाला त्यावेळी आम्ही आनंदी होतो. ही मिसळ माझी खूप आवडीची आहे. 2-3 वर्षापासून आम्हाला ही टेस्ट आधीपासून माहिती होती. 2-3 वर्षापूर्वी इकडे बहुतेक चालू होतं, तर आम्ही तिकडे ट्राय केली होती फर्स्ट टाईम. आणि नंतर त्यांचा टेस्ट परत वेगळा कट मिळतो, परत वेगळं हे तुम्हाला जे हवे सर्विंग ते पटपट सर्व्हिस पण चांगली आहे इकडची. तर म्हणून मम्माला पण घेऊन येते मध्ये मी पण येते कधीतरी हॉस्पिटलमधून ब्रेक्स वगैरे मिळाल्यावरती. खूप छान आहे टेस्ट, जशी झणझणीत आपली कोल्हापूरची मिसळ असते तशीच आहे. तर प्लीज तुम्ही पण ट्राय करा. चोरगे मिसळ हे 1959 पासून कोल्हापुरातील लोकांच्या मनात घर करून बसलेलं नाव. अंबाबाई मंदिराच्या शेजारी आणि शहरातील सर्वात जुन्या परंपरागत मिसळपैकी म्हणून तिची ओळख आहे. चोरगे मिसळची खासियत म्हणजे शुद्ध घरगुती मसाले आणि त्यात मिक्स केले जाणारे थोडेसे दूध. याच्यामुळेच या मिसळची चव आणखी जास्त वाढते. मी एज ऑफ 15 म्हणजे जवळजवळ तेव्हा 12-13 रुपयाला मिसळ होती, त्यापासून नाश करतो, अजूनही करते. त्यामुळे इथली टेस्ट मध्ये काही चेंज झाले नाही. क्वालिटी चांगली आहे, प्रोडक्ट चांगला आहे की खाल्ल्यानंतर की आपल्याला जे जळजळणं हा प्रॉब्लेम काय खाल्ल्यानंतर त्रास होतो. सो मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि पुढील एपिसोडमध्ये कोल्हापूरमधील कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लोर करायला आवडतील हे नक्की कमेंट करून सांगा.